म्हणजे 20 वर्षामध्ये जे काही टेस्ट मी तुमच्याकडनं करून घेतले हे कधी कुठल्याही डॉक्टरांनी तुम्हाला 20 वर्षामध्ये सांगितले नाही. आपल्या बॉडीमध्ये किती इन्सुलिन बनते, फास्टिंग सिरम इन्सुलिन, सी पेप्टाइड, होमा आया, कोणीच सांगितलं नाही. आता ही जी टेस्ट मी जर सांगितलं की फास्टिंग आणि पोस्ट 1880 ची टेस्ट आहे आणि आपण 2025 मध्ये बसलोय. त्याच्यानंतर HbA1c 1968 मध्ये आली. त्याच्यानंतर फास्टिंग सिरम इन्सुलिन आलं, सी पेप्टाइड आलं, 1985 मध्ये होमा आया आलं, ज्याच्यामध्ये आपले बीटा सेल्स किती आहेत आणि सेन्सिटिव्हिटी किती आहे ही टेस्ट असते. हे सगळ्यांचे नॉर्मल निघतात राजभाऊ. मग डायबिटीज बनण्याचा अधिकारच नाहीये. साखर वाढली, साखर आणि डायबिटीज ह्या दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. हे खूप काही तुम्ही डायबिटीजच्या परिभाषामध्ये बसत नाही. पण साखर वाढली काय की ती युटिलाइज होत नाही म्हणून ती वाढलेली असते. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की हे टेस्ट महत्वाचे आहेत. म्हणजे तुमच्याकडनं पण मी एक अपील सांगेन की जे काही लोक हे व्हिडिओ बघतील तुमचं, त्यांनी हे इन्सुलिन आणि टॅबलेट घ्यायच्या आधी हे टेस्ट करणे खूप गरजेचं आहे. हे तुमच्याकडनं मी तुमची खूप मोठी मित्रमंडळी आहे, अमरावतीचे तुम्ही लोक आहात, इथे जैताळा तुमचाच आहे पूर्ण कम्प्लीट. तुमच्या जैताळामध्ये इतके डायबिटिक पेशंट असतील म्हणजे त्यांना तर तुम्ही तिथे पार्कमध्ये पण तुम्ही जाता, तिथे भरपूर लोक तुमचे असतील. तर तुमच्याकडनं एक गुजारिश आहे की तुमच्याकडनं एक निवेदन त्यांना झालं पाहिजे की डायबिटीज आणि गोळ्या किंवा इन्सुलिन घ्यायच्या आधी हे टेस्ट करून घ्या. मला डायबिटीज पेशंटला अशी विनंती आहे की नेहमी आपण शुगर टेस्ट करतो फास्टिंग अँड पोस्टिंग, त्याच्याऐवजी ही नवीन प्रकारची टेस्ट आहे. जुनीच आहे डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, परंतु प्रचलित आली नाही, लोकांना माहिती नाही. त्याच्यामुळे ही टेस्ट करून घेण्यात यावी. कोणत्या प्रकारची टेस्ट म्हणतात त्याला? फास्टिंग सिरम इन्सुलिन. पहिलं आपल्या बॉडीमध्ये किती इन्सुलिन बनत आहे ना. दुसरं आपल्या बॉडीमध्ये सी पेप्टाइड किती आहे. सी पेप्टाइड तेव्हा येतं हे आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन बनतं, हे एक्सटर्नल इन्सुलिन मध्ये मिळत नाही. तिसरं आपला होमा आया म्हणजे होमोसिस मॉडेल असेल, आपल्या बॉडीमध्ये किती बीटा सेल्स आहेत आपले पैकी आणि त्यांची सेन्सिटिव्हिटी हे खूप महत्वाचे आहेत. आणि बाकी फास्टिंग पोस्टिंग आणि HbA1c हे नॉर्मल आहेत टेस्ट. याच्यावरनं कळतं की आपल्याला डायबिटीज आहे की नाही. जर आपल्या बॉडीमध्ये सी पेप्टाइड खूप महत्वाचा टेस्ट आहे. या टायफॉइड, मलेरिया, TB आपण कसं कन्फर्म करतो, जेव्हा आपण थर्मोमीटरने टेम्परेचर बघतो तर काय असतं, टेम्परेचर सांगतं पण हे ब्लड टेस्ट करून हे सांगत नाही की तुम्हाला टायफॉइड आहे, मलेरिया आहे की TB आहे. दुसऱ्या दिवशी आपण कन्फर्मेटरी टेस्ट करतो आणि 6 महिन्यामध्ये टायफॉइड TB सुद्धा चांगला होतो. म्हणजे याच्यामध्ये ही कन्फर्मेटरी टेस्ट आहे की आपल्याला डायबिटीज आहे की नाही. डॉक्टर साहेबांनी सांगितली टेस्ट आता सगळ्यांनी करून घ्यावी, कारण महत्वाची टेस्ट आहे. कोणी सजेस्ट करत नाही. त्यांनी स्पेशली हे सगळं कार्यक्रम चालू केलेला आहे. हे करण्यात यावं अशी माझी विनंती आहे. मी हरिदास वारलूजी गुडदे जैताळाला राहतो. मला 20 वर्षापासून डायबिटीज आहे. मी नेहमी इन्शुलिन आणि गोळ्या डायबिटीजचे औषध घेतो. डॉक्टर S. कुमार साहेबांकडे आलेलो आहो आणि इथून यांचं जे यांनी जे मला सांगितलं आहे की डायबिटीज नावाची वस्तू नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी इतक्या समाधानकारक झाल्या की माझी तर अर्धी डायबिटीज याच्यामुळे संपली असल्यासारखं वाटलं. कारण डायबिटीज नाव आणि चुकीचं गायडन्स सांगून लोकांना हे करण्यात आलेलं आहे. तो भाग वेगळा आहे, त्याच्याबद्दल बोलायचं नाही. परंतु यांनी ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे अतिशय मोलाचं मार्गदर्शन आहे आणि हा डायबिटीजवरची खूप मोठी क्रांती घडवून राहिली आहे साहेब. असा एकंदर माझा आणि पूर्णपणे विश्वास आहे की निश्चित हे यांच्या कामामध्ये ते सक्सेस झालेलेच आहे. पण अजून उत्तर यांची प्रगती होईल असा माझा विश्वास आहे. कारण त्यांचं सांगण्याची, समजवण्याची, कार्य करण्याची पद्धती अतिशय उत्तम आहे आणि सगळ्या लोकांनी हे उपयोगी आणावी अशी माझी विनंती आहे लोकांना. धन्यवाद.